आता वाजे सकाळचे 7 सव्वा 7. तर म्हणलं चला अगोदर आंघोळ केले बघा, एवढी छान असं वातावरण झालं ना, आणि एवढी बघते तर एवढी सारी फुलं मस्त असं फुले उमडलेली. तर म्हणलं चला अगोदर देवपूजा करायसाठी ना फुलं तोडून ठेवूया. आणि आज आहे ना गुरुवार. तर म्हणलं चला. आणि आता सकाळी सकाळी बघा पाणी वगैरे सुटतं ना, परत पाणी भरायचं आणि त्याच्यात फुलं तोडायचं ना राहूनच जाते. अगोदर फुलं तोडायचं चाललंय माझं. एवढं छान वाटत होतं ना सकाळचं वातावरण, असं मस्त कवळं कवळं होऊन पडलेलं आहे. तर चला आता देवपूजा करून घेऊया. आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया. आज आहे गुरुवार, स्वामींच्या आवडीचा वार. जसं मला जमेल तसं साधी सिंपल देवपूजा केली. आणि सगळ्यात अगोदर म्हणलं ना, आज खूप छान वाटायला लागले मला. तर आज बघा मला थोडी का होईना फुलं भेटलीत. तर आज सकाळी सकाळी बघा सगळं काम ठेवलं, पण अगोदर सगळ्या झाडाची जे काही फुलं होती ना ते सगळे तोडून घेतले. ते बघा अशा पद्धतीचं छान असं देवपूजा केली. आणि 2-3 गुरुवार गेले ना, मला हळदीचं लेपन करायचं होतं उंबरठ्याला. तर हळदीचं लेपन करणं झालं नाही कामामुळे बघा. तर आज फायनली हळदीचं लेप करून घेतलं. आज गुरुवार आहे. आणि इकडं पण असं त्या पण उंबरठ्यामध्ये असंच हळदीचं लेपन केलं. आणि आज आमच्याकडं बघा असं आज पण असंच पावसाचं वातावरण झालेलं आहे ना. बघा चला अजून बरेचसे कामं पडलेले आहेत. कपडे भांडे म्हणा तसंच पडलेले आहेत. तर अजून थोडीशी राहिलेली आहेत झाडाला फुलं अजून, ते काय हाताला येत नाहीत. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजता सकाळचे 9 सव्वा 9. तर बघा आजपासून अक्षताला आणि माऊलीला सुट्टी लागलेली शाळेला. तर अक्षता माऊली बघा दोघं पण ना गेले तर अंगणवाडीत. तर आता सध्या मला तर घरी कोणीच नाही. तर इकडं शाळेला सुट्टी लागली तर इकडं शाळेत गेलेत, अजिबात घरी बसत नाहीत दोघं पण ना. तर अंगणवाडीत जातात. तर आज बघा अक्षताला माऊलीला दोघांना पण अंगणवाडीतला भात खायचा होता. तर घरातलं टोमॅटो बटाटा कांदा लसूण कोथिंबीर असं माऊली शाळेत घेऊन गेलेलं आहे अंगणवाडीच्या शाळेत. तर त्याला भात खायचा आहे ना. तर त्या बहीणकडे बघा द्यायला भात भात बनवायला दिलं ना, सगळं घेऊन गेलं कांदा बटाटा आणि जे काय होतं ना घरात टोमॅटो कोथिंबीर असं नेलेली. त्याने मिरची नाही नेली, तर मिरची तिखट लागतं ना पोरांना, तर मिरची नाही नेलेली. तर चला आज बरेचसे कामं पडलेले आहेत, अजून कपडे भांडे पडलेले आहेत. आणि 2-4 दिवस झालं म्हणलं तर गवताला काही गेली नाही. तर बघावं लागेल गवत आहे का नाही. तर गवत पण आता सध्या संपत आलेले, तर गवताला पण जायचे. आणि 2 दिवस झालं बघा अक्षताचा एवढा जर हट्ट चालू आहे ना, तर मम्मी कपडे आणायला कधी जायचे. तर असं चालू आहे तिथं 2 दिवस झालं. तर आज माहीत नाही. तर आज सकाळी पण माऊलीच्या पप्पांना लवकरच भाडं आलं. तर आता माहीत नाही कधी नेतात आणि कधी नाही कपडे आणायला. तर चला मग अजून बरेचसे कामं पडलेत मला. आता वाजलेत ना 2:15 वाजले दुपारचे. तर आले एकदाच गवत घेऊन. तर आज जायला बघा उशीर झालता, जवळजवळ 11 सव्वा 11 वाजले होत्या जायला. तर आज मोठं वजन आणलेलं, कारण अगोदरचं नाही तर थोडंसं राहिलेलं आहे. आणि मी गवताला गेल्या बघा परत बापूंनी सुद्धा गवत आणलं येताना शेळीसाठी. तर आता सण आलाय ना 2-3 दिवसावर. तर सणामुळे बघा परत जाता येत नाही गवताला. तर हे बघा असं आणलेलं आहे गवत पण आणलेलं आहे बापूंनी. आता 2-3 दिवस ना टेन्शन नाही. तर आता आमच्या इकडं असं रस्त्याचं काम चालू झालं आहे. तर हे बघा जे काय आमचा पसारा होता ना ते तसं घरी कोणीच नव्हतं, तर बापूंनी सगळं काढून टाकले पोरांनी. आता रस्त्याचं काम चालू झाले. हे बघा आता उकरत येणार इथं असं. तर जे काय पसारा आमचा होता पलीकडं म्हणजे की रस्त्याच्या कडला, ते सगळा पसारा असं काढून टाकलेला आहे. तर लवकरच रस्त्याचं काम सुरू होते, म्हणजे की रस्ता उकरायचं चालू आहे आता सध्या. आणि हे बघा माऊली बाळ ना असं मध्ये करत असतोय. तर दीदी रुसली, पण माऊली बाळ नाही रुसला आहे ना. माऊली बाळ नाही, उद्याच्याला जायचं आहे ना. माऊली बाळाचं काय सुद्धा नसते, कपडे आणायला जायचं फटाकडे आणायला जायचं असं काय सुद्धा म्हणत नसते. तिला अजून काय समजत नाही, म्हणजे किती लहानच आहे. तर हे बघा खडी पण मग मधीच ना ते आम्ही आणलेली घरासाठी उरलेली ना, तर इकडे बघा साईडला ओढून घेतली बापूंनी, कारण परत लागायची म्हणलं तर खडी सगळे बुजून जाईल म्हणून हे असे ओढून घेतले अलीकडं. आणि जे पत्र वगैरे होतं ती पलीकडं ते परत तिकडं अलीकडं टाकलेले. गवताला गेल्यावर ना असं दळणं आलेले आहेत 1-2. परत डाळ पण आलेली दळायला बघा, इकडं असं डाळ पण आलेली दळायला.
आणि हे जे डाळ ना, त्या दिवशी हरभरा मीच भरडले आहेत, भरडाय आलतं ना, परत आज दळाय म्हणाली डाळ. चला आज माझा गुरुवार आहे ना, उपवास आहे, मला फराळीचं बनवायचंय. तर आता वाजे 2 सव्वा 2. तर बघा आज मला भगर बनवायची आणि शक्यतो मी खिचडी खातच नाही. हे बघा असं मिरच्या वगैरे घेतल्यात आपल्या अक्षुनी बनवायला, पण मी आली म्हणून ना तरी तसंच ठेवून दिलं. तर थोडीशी भगर आहे ना तिला म्हणजे की घरात म्हणजे तिला सापडलीच नाही, कुठं आहे कुठं नाही. तर एक बटाटा मिरची भगर असं तिनं घेतलेलं आहे. बापरे, लेकरांचा एवढा जर हट्ट असतो ना, असं खरं सांगते अक्षता बघा, एवढं जर रडते तर आम्हाला जायचं होतं ना त्यांना कपडे आणायला. तर मी गवतावरून आली बघा, तेव्हा 2-2:30 वाजल्या होत्या आणि पप्पांचा फोन आला की आता मला भाडं आहे का, आता जाणं होत नाही, उशीर लागल. तर इतकं रडायला लागली बघा, जायचं नाही म्हणल्यावर. मला खरं सांगते इतकं रडत होती ना, अक्षरशः लई रडत होती. 1 तासभर बघा तिनं रुसून बसलेली. आणि मला पण ना काहीच करता येत नाही, ह्यांना वेळ नव्हता ना. तिला किती जरी सांगितलं ना, तर लेकरांचा लय हट्ट असतो. माऊलीचं म्हणलं ना, माऊलीचं काही नाही, त्याचं काही नाही. नेलं आणि आलं तरी त्याचं काहीच नाही, ती काही शांत असतो. तर अक्षताने बघा मी येईपर्यंत ना घरातली थोडीशी कामं होती ना, ती सगळी आवरून घेतली. त्यांचं गणवेश वगैरे होतं ते तिनं धुतलं आणि माझ्यासाठी ना भगर करायला घेतलेली. आणि मी बघा आल्यानंतर ना तिला असं सांगितलं की पप्पांना यायला उशीर होणार आहे. तर आमच्या इथं बघा असं रस्त्याचं काम चालू आहे ना, परत एकदा शिवाजी असं उकरायला सगळी फजिता झाली. जे काय पसारा होता ना ते सगळं अलीकडं टाकून घेतला होता बापूंनी अगोदर. परत एकदा आम्हाला डबल पसारा काढावा लागला, सगळं अलीकडं ढकलावं. आता वाजले संध्याकाळचे 7 ना. तर इकडे बघा असं दिवाबत्ती वगैरे झाली माझी. आणि एक एक करून ना मी ज्यावेळेस गवतावरून आलते तेव्हा 2-3 दळणं होती, 2च दळणं होते. तर आता बघा एक एक करून ना भरपूर सारे दळणं, एक 6-7 दळणं आलेले आहेत. आणि आता माऊलीचे पप्पा आलेले आहेत. तर माऊलीचे पप्पा थोडे गिरणीपाशी. आणि आता सण आलाय ना 2-3 दिवसावर, तर बघा लोकांचं दळणं वगैरे, डाळी लोकांचे बघा भरपूर सारे, ज्वारी गहू बाजरी, कुणाची मिसळ, चकलीसाठी मिसळीचं पीठ, चकलीसाठी बघा मिसळ, परत ना लाडू बनवण्यासाठी डाळ, अशी भरपूर सारी डाळ आली ना. तर तर तिथं ते थांबलेत आता गिरणीपाशी दळायला. आणि आता आज स्वयंपाक करायचा ना, माझा उपवास आहे गुरुवार वगैरे. तर बघा आजची आता स्वयंपाकाला सुरुवात म्हणलं ना, तर चहापासून सुरुवात करूया. आता मला चहा बनवायचा आहे, अजून मी चहासुद्धा बनवलेला नाही. तर चला अगोदर मला चहा बनवायचा आहे. तर दिवाबत्ती वगैरे सगळी कामं करून घेतली, शेळीला खुराक वगैरे ठेवायचं तर ते ठेवून घेतलं. दळणं दळत ना बाहेरची सगळी कामं करून घेतली. आता आलेत माऊलीचे पप्पा, तर त्यांना थांबवले. आणि आता माझं म्हणलं तर स्वयंपाक, आता माहीत नाही किती उशीर होतो स्वयंपाकाला, तर बराच उशीर होतो. आणि दळून झाल्याशिवाय तर जेवण करता येत नाही. तर सगळ्यांचं बघा मिळून जेवण असते आमचं. तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचं. चला अगोदर चहा बनवायचं. तर आज बऱ्याच दिवसातून मला मसाले भात बनवायचा. तर इकडं म्हणलं ना कुकरला मी लावलेली मुगाची डाळ आणि टोमॅटो मिक्स करून. तर टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, 2-3 मिरच्या आणि फ्लावर, कांदा असं भात बनवण्यासाठी घेतलाय. तर बरेच दिवस झालं म्हणलं चला आज मसाले भात बनवूया जेवणात. आणि माऊलीला म्हणलं ना, माऊलीचं एकदम मसाले भात फेवरेट आहे. हे बघा असं सगळं मग घेतलेले मी मसाले. आणि तांदूळ म्हणले ना फक्त रेशनचं तांदूळ घेतलेले.